आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून त्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तसेच व्यासपीठावरती उपस्थित आमचे गुरुवर्य आदरणीय भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, तसेच शिवसेनेचे प्रवक्ते विजयजी म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच खारगाव अशोकजी पालकर साहेब, कांतीलालजी पाटील साहेब, तसेच खारगाव शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भागवतजी गुलव सर, तसेच आमचे सहकारी कुमारजी तांगडी साहेब। आज 14 एप्रिल 134व्या जयंती निमित्त आज आपण इथे सर्वजण आलात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि आपल्या दलितांसाठी सोन्याचा दिवस उजाडला। पूर्वीच्या काळामध्ये गल्यामध्ये मडकं, पाठीला झाडू अशी परिस्थिती असायची आणि अशा कालखंडामध्ये या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून माझ्या दलित समाजाला सोन्याचे दिवस दाखवले। वेळ ही प्रत्येकाची येत असते आणि प्रत्येकाचा कालखंड हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात। आज माझं वयवर्ष 28 आहे आणि या वयवर्ष 28 मध्ये अनेक माझ्यावरती दुःखाची संकट आली, अनेक डोंगर कोसळले, परंतु काही कालांतराने माझ्या पाठीशी माझे गुरुवर्य आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आज तुमचा सगळ्यांचा एक पाठीराखा म्हणून निशाण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आपण महाभारतामध्ये ज्यावेळी रामायण झालं त्यावेळी या रामायणामध्ये रामाच्या सोबत त्यांचा भाऊ होता आणि रावणाच्या सोबत त्यांचा भाऊ नव्हता, म्हणून ते महाभारत रावण हारले। तसेच ह्या सगळ्या गोष्टीचा महाभारत घडत असताना माझ्यासोबत माझे भाऊ देवानंद जाधव, राकेश जाधव, विलास जाधव, प्रभू जाधव, कैलास जाधव हे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणून आज आणि हे युद्ध आपण जिंकतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा युद्ध मी कायमस्वरूपी जिंकतच राहील ही तुम्हाला ग्वाही देतो। माझ्या समाजातील माझं एक स्वप्न होतं, माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं की निशाने IAS ऑफिसर बनावा, IPS ऑफिसर बनावा, पण माझी घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला ते काय साध्य करता आलं नाही। पण माझा मुलगा असेल किंवा माझ्या समाजातला कोणी पोरगा असेल असं काही कर्तृत्व करत असेल तर मी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा असेल आणि ते आपण अशा कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातील सगळे मान्यवर इथे आले, त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार। आणि सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेबांना भिवंडी ग्रामीणमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत, ते आपल्यामधून एक थोड्याच वेळात रजा घेतील आणि मीही आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो। धन्यवाद।